डॉक्टर शरद निंबाळकरांचं व्याख्यान झालं. मित्रांनो, प्रभू रामचंद्र हे व्यक्तिमत्व असं आहे की त्याला अनेक दृष्टींनी बघता येतं. कोणाला राम आपला मुलगा वाटतो, कोणाला राम आपला पती वाटतो, कोणी परमेश्वराला रामाला आपला राजा मानलं. अनेक प्रकारांनी रामाच्या रूपाकडे अनेक संतांनी अनेक व्यक्तींनी बघितलेलं आहे. एक राम दशरथ का बेटा, दूजा राम घट घट में बैठा. एक राम दशरथ का बेटा, दूजा राम घट घट में बैठा, तीजा राम जगन पसारा, चौथा राम सबसे न्यारा. हा चौथा राम कसा आहे तर तो नित्य नूतन आहे. गंमत कशी असते पहा, मी सकाळी जेव्हा भाजी बाजारामध्ये गेलो तेव्हा माझे एक जुने मित्र भेटले. मला म्हणाले नित्य नूतन राम तो मराठीवाला नाही आहे, जो भेटला तर मराठी जाणणारा नाही. व्हॉट डज इट मीन, डज इट मीन एव्हरग्रीन राम? म्हटलं नो, एव्हरग्रीन हा शब्द बरोबर नाही आहे. एव्हर सॅफ्रॉन, सदा भगवा असलेला असा हा नित्य नूतन राम कसा आहे, कोणत्या दृष्टीतून आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे, यावर विवेचन करण्यासाठी आजचे मुख्य वक्ते प्राध्यापक विवेक कवठेकर यांना या ठिकाणी मी सन्मानपूर्वक पाचारण करतो. त्यांच्या व्याख्यानानंतर अर्थातच आरती आणि प्रसाद होईल. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामात् नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलया सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. श्रीरामांच्या या नवरात्रामध्ये गेले 3 दिवस, आजचा 3रा दिवस, रामस्मरण व्याख्यानमालेच्या या आयोजनामध्ये प्रारंभी आपण श्रीरामांचं स्मरण केलं. जिथे श्रीरामांची कथा चालते, जिथे श्रीरामांचं स्मरण होतं, तिथे हनुमंतांचा आठव हा केलाच पाहिजे, तो करणं अपेक्षित आहे, ते असतातच. आणि म्हणून हनुमंतांचंही स्मरण करूया. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वा नरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामांना आणि हनुमंतांना वंदन करून आज या व्याख्यानाच्या या मालेच्या 3ऱ्या पुष्पामध्ये व्यासपीठावर आतापर्यंत विराजमान असणाऱ्या या व्याख्यानाच्या सन्माननीय अध्यक्ष, संस्कार भारतीच्या प्रांताच्या अध्यक्ष माननीय कांचनताई, अध्यक्षीय भाषणातच खरं म्हणजे या संपूर्ण व्याख्यानाचं एक सूत्र, सार, जिस्ट त्यांनी सांगून टाकलं आणि ते खूप छान झालं. या व्याख्यानमालेच्या या पुष्पामध्ये ज्यांचा सत्कार केला ते आपले रेशीमबाग निवासी, परंतु मुलांच्या डॉक्टर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असं ज्यांच्याकडे दायित्व आले. खरं म्हणजे मुलांचा सहवास असणं ही खूप छान गोष्ट असते. मी तो गेली 33 वर्ष अनुभवतो आहे शिक्षक म्हणून. एक प्रसन्न आपल्या डोळ्यासमोर असणारी मंडळी असते आणि मला वाटतं कदाचित दुसरा मान किंवा कदाचित पहिला मान, कारण अगदी लहान मुलं ज्यांच्यासमोर असतात ते आपले बालरोग तज्ज्ञ, त्यामुळे त्यांच्याही चेहऱ्यावरती ते हास्य मगापासून मी पाहतो आहे. या व्याख्यानमालेच्या आयोजनामधल्या या 3ही संस्थांचे सन्माननीय पदाधिकारी, या व्याख्यान पुष्पाचे संचालन करते प्रकाश काका, ज्यांचं मार्गदर्शन मला खूप आधी मिळत आलेलं आहे, आजही ते मार्गदर्शक म्हणून आहेत. व्याख्यानमालेमध्ये माझ्यासमोर आज उपस्थित असणारी बरीच मंडळी जी मातृतुल्य आहेत, पितृतुल्य आहेत, बंधू भगिनी म्हणून आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्यांनी अत्यंत सुंदर नृत्य केलं त्या या सगळ्या, आपण यांना अंध
त्या नाहीत, त्या डोळसच आहेत, पण मूकबधीर तरी कसं म्हणावं इतकं सुंदर त्यांनी या ठिकाणी सादरीकरण केलं. त्यांनाही मी नमस्कार करतो. वा. गेले 3 दिवस रामांचं स्मरण करतो आहे. प्रकाश काकांनी सांगितलं की हे 4थं वर्ष आहे. आणि मला असं वाटतं की रामाच्या या नवरात्रामध्ये केवळ नागपूर महानगरच नव्हे तर विदर्भात, महाराष्ट्रात, देशभरात, देशाच्या भौगोलिक सीमा लंघूनसुद्धा श्रीरामांचा जय जयकार, त्यांचं स्मरण, त्यांचं चिंतन हे सातत्यानं सुरू असतं. हे आजचं असतं का? तर याचा जर आपण विचार करायला लागलो तर आपल्या असं लक्षात येईल की 30 मार्चला विश्वावसुनाम शालिवाहन संवत्सर सुरू झालं 1947. आणि कोणीतरी असं म्हणेल की हो तुमचं संवत्सर 1947 आणि आमचं 1 जानेवारीला सुरू होणारं वर्ष 2025, म्हणजे आम्ही जुने आहोत. त्यांना आपण सांगितलं पाहिजे बरोबर आहे, शालिवाहनाचं हे 1947वं वर्ष असेल, पण युगाब्द 5127 प्रारंभ झालेला आहे आणि 5127 वर्ष ही कलियुगाची आहेत. कलियुगाचा कालावधी केवढा आहे? 4,32,000 वर्षांचं. त्याच्या दुप्पट गेलं की द्वापार युग येतं. त्या दोघांची बेरीज केली की त्रेतायुग येतं आणि या तिघांची बेरीज केली की सत्ययुग येतं. या चौघांची बेरीज झाली की त्याला एक चतुर्युग असं आपण म्हणतो. भगवान श्रीराम हे त्रेतायुगातले आहेत. आणि म्हणून श्रीरामांचं स्मरण, श्रीरामांचं चिंतन, श्रीरामांविषयी बोललं, लिहिलं, ऐकलं आणि सादरीकरण केलं जाणं हे किती जुनं आहे, किती सनातन आहे. हे सगळी जर आपण बेरीज करायला लागलो तर श्रीराम तत्व जे आपल्या अध्यक्षाने सांगितलं की ज्याचं स्मरण आपण करतो आहे ते एक व्यक्ती नाही, ते एक तत्व आहे. ते इतकं जुनं आहे, ते इतकं सनातन आहे. पण मगाशी प्रकाश काका म्हणाले तसं बरोबर आहे. अनेकांना हा प्रश्न पडतो, नित्य नूतन राम म्हणजे काय? नित्य म्हणजे काय? नूतन म्हणजे काय? वेदांताचे जे विद्यार्थी असतील त्यांना माहिती आहे नित्य काय आणि अनित्य काय. एक 4 दिवसांपूर्वी ब्रह्मदेशामध्ये, म्यानमारमध्ये, थायलंड किंवा त्या सगळ्या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसले. आणि क्षणभंगुरत्व म्हणजे काय असतं? पत्त्याच्या बंगल्यासारख्या इमारती कोसळताना व्हिडिओ त्याच्या सगळे लोकांनी बघितले आणि त्याच्यावरती पोस्ट यायला लागली की बघा कसं असतं माणसाचं जीवन, किती वर्ष लागले असतील या इमारती उभ्या करायसाठी आणि कशा एका क्षणात कोसळल्या पत्त्याच्या बंगल्यासारख्या. म्हणजे काय झालं? काही वर्षांपूर्वी त्या उभ्या केल्या असतील, आज त्याच्या आधी त्या नव्हत्या, आज पुन्हा त्या नष्ट झालेल्या आहेत. कधीतरी नव्हत्या, मध्ये होत्या, आज संपलेल्या आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या कधी कधी नसतात, मध्ये उभ्या होतात, नंतर पुन्हा नष्ट होतात. हे जे नष्ट होतं, जे नाशवंत असतं, जे अस्थिर असतं, जे चल असतं, जे चंचल असतं त्याला आपण अनित्य असं म्हणतो. जातस्यही ध्रुवो मृत्युः असं म्हटलं जातं. जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, तो अटळ आहे. आणि म्हणून माणसाचं जीवन हे क्षणभंगूर आहे, त्याला आपण म्हणतो की ते अनित्य आहे. मग नित्य काय? वेदांत सार असं सांगतं, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. एक ब्रह्मतत्व आहे, ते फक्त सत्य आहे, ते फक्त नित्य आहे, बाकी सगळं अनित्य आहे. हे सगळं जग, हे ब्रह्मांड, आपण म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड नाही, किती ब्रह्मांड असतील, हे सगळे उभे होत गेले, नष्ट होत गेले. कायम होतं, नित्य होतं, स्थिर होतं, अचल होतं, ते होतं परमेश्वरी तत्व. आणि म्हणून जेव्हा नित्याचा आपण विचार करतो तेव्हा परमेश्वरी तत्वाकडे जातो. आणि परमेश्वरी तत्व दुसरं तिसरं काही असू शकत नाही, ते रामतत्व आहे. आपल्याला असं म्हटलं जातं हे सगळं जगत ओंकारातून निर्माण झालेलं आहे.
भगवान शंकराच्या डमरूच्या निनादातून हे जगत अवग्रहात्मक निर्माण झालेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 तत्व आहेत आणि या प्रत्येकाचा एक गुण आहे. आकाश तत्वाचा गुण आहे शब्द, पृथ्वी तत्वाचा गुण आहे औषधी वनस्पती, गंध आणि औषधी वनस्पती. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्द गुणात्मक आकाशापासून स्पर्श गुणात्मक वायूची निर्मिती झाली. असं ते अवग्रहात्मक हे विश्व निर्माण झालं. आणि हे होताना पहिलं तत्व होतं ओंकार. कसं आहे ओंकार तत्व? अ, उ आणि म हे 3 अक्षर आहेत. ओमती एकाक्षरो ब्रह्म असं त्याचं वर्णन केलं जातं. एकाक्षर ब्रह्म आहे, पण ते 3.5 मात्रांचं आहे. अ 1 मात्रा, उ 2 मात्रा, म 3 मात्रा आणि चंद्रबिंदू 1/2 मात्रा. ओम इतकं परिपूर्ण दुसरं काही असू शकत नाही. पण ओम इतकंच परिपूर्ण दुसरं जर काही असतं तर ते असतं रामतत्व. कुठल्याही श्लोकाच्या प्रारंभी ओम म्हटला जातो, पण रामाचा आधी ओम म्हणण्याची आवश्यकता नाही. इतकं ते नित्य आहे, इतकं ते सत्य आहे, इतकं ते सिद्ध आहे. आणि म्हणून श्रीरामतत्वाचं स्मरण करणं मला असं वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे. काल आपण स्मरण केलं, परवासुद्धा केलं, म्हणजे कल भी, आज भी, परसों भी और बरसों तक रामांचं स्मरण आपण करतच राहणार आहोत, कारण ते नित्य तत्व आहे. मगाशी कांचन वहिनींनी सांगितलं, प्रभाते मनी राम चिंतित जावा. आपली सकाळ ही रामप्रहर असते, ती राम पहाट असते. जेव्हा आपण एकमेकांना संबोधित करतो तेव्हा राम राम असं म्हणतो. राम राम म्हणताना 2 वेळा राम आलेला आहे. तो 2 वेळा राम कसा आला? एक आहे इथला राम, ज्याला आपण आत्मा राम असं म्हणतो. दुसरा आहे तिथला राम, या हृदयापासून त्या हृदयापर्यंत केला जाणारा नमस्कार, त्याचं संबोधन आहे राम राम. आज समाजामध्ये अनेक प्रकारचे घटक, इथले जे नित्य तत्व आहे त्याच्या विरोधात अनेक प्रकारचे षडयंत्र रचताना आपल्याला दिसतात. आणि त्याचे अनेक प्रकारचे आयाम, पदर, पैलू आपल्याला बघायला मिळतात. त्यातला कदाचित एक पैलू असेल, जाणते अजाणतेपणी लोक रामरामच्या ऐवजी आपापल्या जातीतलं एखादं काहीतरी घेऊन संबोधन म्हणून वापरायला लागलेले आहेत. पण या सगळ्यांना सामावून घेणारं तत्व रामाचं तत्व आहे. म्हणून जेव्हा ये हृदयीचे ते हृदयी असं संत ज्ञानेश्वर म्हणतात, तेव्हा ते रामराम असतं. विवेकानंद 11 सप्टेंबर 1893 शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये गेले. 5 मिनटं दिले होते, सभा भरलेली होती. ख्रिश्चन धर्माच्या आणि संस्कृतीचा जगावरती या धर्म परिषदेच्या माध्यमातून पगडा, छाप, प्रभाव, परिणाम हा जाणवावा, निर्माण व्हावा म्हणून त्याचं आयोजन केलेलं होतं. पण एक भारतातला संन्यासी गेला भगव्या वस्त्रामधला, 5च मिनटं त्याला दिलेले होते. त्यातले पहिले 3 मिनटं, जवळजवळ 3.5 मिनटं केवळ टाळ्यांच्या गजरामध्ये त्या सभेने त्याचा सगळा निनाद केला. आणि शब्द होते सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. काय शब्द आहेत? अनेक लोक बंधू भगिनींनो असं म्हणतात, पण कोणालाही असं वाटत नाही की यांनी मला हाक मारली. काय कारण असेल? त्याचं कारणच हे आहे, विवेकानंद जेव्हा म्हणाले ना सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, तेव्हा ते शब्द नुसते शब्द नव्हते. ते शब्द ये हृदयीचे ते हृदयी पोचलेले होते. वाणीच्या 4 प्रकार आपण म्हणतो, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. या ठिकाणी जे बोललं जातं मुखातनं ती वैखरी वाणी आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाची वाणी आहे मध्यमा वाणी. ती वाणी आहे, तिचं स्थान आहे कंठ. आपण आई म्हणतो ना की अरे केवढा कंठशोष चालवलेला आहे. म्हणजे केवळ ओठातल्या ओठात मुखमे असं नाही, इथनं कंठापासनं मी तुझ्या नावाने आवाज देते आहे, तू येत कसं नाही. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाची वाणी आहे, तिचं स्थान आहे हृदय. ती पश्यंती वाणी आहे. आपण म्हणतो ना इथून दिल से, मनापासनं जेव्हा आपण हाक मारली जाते
तेव्हा ती पोचते आणि त्याही पलीकडची वाणी सांगितली जाते. तिचं नाव आहे परावाणी. तिचं स्थान आहे नाभिस्थान. बघा, आपण म्हणतो ना बेंबीच्या देठापासून म्हणजे ते परावाणी आहे. इथून बरोबर तिथपर्यंत पोचतं. रस्त्यामध्ये एखाद्या दगडाला अडखळून पडलेला मुलगा आई ग म्हणतो आणि 1 किलोमीटर 2 किलोमीटर 10 किलोमीटर दूर घरामध्ये घरात स्वयंपाक करणारी त्याची आई, तिला ती जाणवत राहत काहीतरी आपल्या बाळाला झालेलं आहे, मुलाला झालेलं आहे. हे कोणतं आहे? ये हृदयीचे ते हृदयी. तिथून पोचलेली ती हाक आहे. तिला बरोबर जाणवते काहीतरी झालेलं आहे. तो जो धागा आहे, तो जो तंतू आहे, तो विवेकानंदांनी पकडला होता आणि म्हणून 3.5 मिनिटापर्यंत टाळ्यांचा गजर सुरू झाला. लोकांपर्यंत ते पोचलं. पलीकडे सगळी ती सभाच त्यांनी जिंकली आणि भारतीय संस्कृतीचा उद्घोष त्या अर्थानं आपण बघतो की पाश्चात्य देशांमध्ये जाणवायला जायला लागलेलं आहे. हे जे राम राम आहे त्याच्यामध्ये हे आहे. ज्या ठिकाणी ते नसतं त्या ठिकाणी आपण असं म्हणतो की काय तुम्ही हे सगळं घर खूप छान बांधलं हो, खूप करोडो रुपये खर्च केले, पण काहीतरी मिसिंग आहे. याच्यात काही राम वाटत नाही. राम असणं, राम नसणं एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे काय आहे? राम प्रहर म्हणजे काय आहे? राम राम म्हणजे काय आहे? राम असणं म्हणजे काय आहे? या ठिकाणी डॉक्टर बसलेले आहेत. जे अचूक औषध लागतं त्याच्यासाठी एक शब्द आहे, रामबाण. रामबाण औषध आहे म्हणजे काय आहे? अचूक आहे, थेट पोचणार आहे. हे सगळे रामाशी संबंधित का आले हो? याचा कधी आपण विचार केला आहे? वस्तुतः श्रीरामांचा वंश हा केवढा प्रचंड आहे. राजा रघुकुल रीत सदा चली आहे. राजा दिलीप, हरिश्चंद्र आणि तारामती, स्वप्नामध्ये विश्वामित्रांना राज्य दिलं असं वचन देणारे आणि प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी विश्वामित्र आल्यानंतर त्यांना ते देऊन टाकणारे, शब्दाचे पक्के, स्वप्नातलाही शब्द पाळणारे. आज कॅमेऱ्यासमोर लाईव्ह बोललं जातं आणि मग दुसऱ्या दिवशी स्पष्टीकरण येतं, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, मला तसं म्हणायचंच नव्हतं, मी तसं म्हणालोच नाही. दुसऱ्याच दिवशी अरे ते रेकॉर्ड आहे ना. शब्द फिरवणारे. रामाचं स्मरण करणं, रामांचं चिंतन करणं आवश्यक आहे या समाजामध्ये, या काळामध्ये, या युगामध्ये, की लोक अगदी पाठ फिरली की काहीतरी बोलतात, कालचं आज विसरून जातात, किंबहुना आपल्या शब्दापासून फिरून जातात. अशा वेळी राजा हरिश्चंद्रांनी स्वप्नात दिलेला शब्द पाळणारे हरिश्चंद्र आहेत. हे रामाचं कुळ आहे. इक्ष्वाकू वंश प्रभवो रामैहि जनैसुतः. इक्ष्वाकू वंशामधले ते आहेत. किती मोठमोठे नावं होऊन गेली. राजा भगीरथ, ज्याने गंगा पृथ्वीवरती आणली, पण या सगळ्यांच्या नावाचे भगीरथ पहाट नाही म्हटल्या जात, इक्ष्वाकू पहाट म्हटली जात नाही, हरिश्चंद्र म्हटलं जात नाही, मग रामच का म्हटलं जातं? हे फार महत्त्वाचं आहे. इतका मोठा हा सगळा वंश असताना सुद्धा रामतत्व हे नित्य आहे, रामतत्व हे नूतन आहे. रामाची त्रेतायुगामधला राम, त्याच्यावरती किती प्रकारची रामायणं रचल्या गेली. बदल्या काळामध्ये जेव्हा श्रीराम मंदिराचा हा 500 वर्षाचा लढा मागच्या वर्षी एका अर्थानं सफळ, ज्याला आपण तो संपूर्ण झाला, पण त्या काळामध्ये 1989, 90, 92 किती प्रकारचे लोक आले आणि काय बोलत होते. राम हे काल्पनिक पात्र आहे, राम झालंच नाही. विवेकानंदांनी म्हणजे पुन्हा काही गोष्टींचं कसं असतं की श्रीराम हे कोणाकोणाची प्रेरणा असू शकतं. विवेकानंदांनाही असा प्रश्न आहे. त्यांनी हरिश्चंद्र तारामतीची गोष्ट सांगितली होती की कसे ती तारामती मग स्मशानामध्ये आपल्या मुलाला घेऊन गेली, हरिश्चंद्र आहेत आणि त्यांना त्याचा अंत्यसंस्कार करता येत नाही वगैरे वगैरे. तर त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला
हे तुम्ही जे सांगताय ना, हे काही लॉजिकल वाटत नाही, हे काही सत्य आहे असं वाटत नाही, हे काल्पनिक वाटतं. विवेकानंदांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. ते असं म्हणतात, जर ते काल्पनिक असेल तर हे लक्षात घ्या, आमच्या भारतीयांच्या कल्पनासुद्धा किती उत्तुंग आहेत. कल्पनासुद्धा कुठेतरी सत्याला, वास्तवावर आधारित असते. मनात असंच काही पण येत नाही. आणि मग श्रीरामांचं चरित्र, श्रीराम नावाचं पात्र हे इतिहासात होऊनच गेलं नाही, अशा प्रकारचा संशय घेणाऱ्यांना, ठीक आहे होऊन गेलं नसेल, पण वाल्मिकींचं रामायण तर झालेलं आहे, तुलसीदासांचं रामचरित मानस तर झालेलं आहे, कंब रामायण झालेलं आहे, अधिवास रामायण झालेलं आहे, अध्यात्म रामायण झालं आहे, भावार्थ रामायण झालेलं आहे. देशामध्ये काल मी गुगल करत होतो, पूजनीय गोविंददेवगिरी महाराजांनी उल्लेख केला आहे की 200 प्रकारची रामायणं होऊन गेली. पण मी काल गुगल करत होतो आणि त्याच्यामध्ये उल्लेख येतो 300 प्रकारची रामायणं होऊन गेली आहे, जी प्रमुख आहेत, सगळ्या प्रकारच्या भाषांमध्ये आहेत, भारतवर्षामधल्या सगळ्या प्रांतामध्ये झालेल्या आहेत. एवढंच नव्हे, इथल्या भौगोलिक सीमा लंघून इंडोनेशिया आहे, थायलंड आहे, श्रीलंका आहे, अनेक देशांमध्ये त्या देशामधल्या बोलीमध्ये, भाषेमध्ये रामांच्या कथा, रामायण हे लिहिल्या गेलं आहे. जगाच्या इतिहासामधलं असं कोणतं पात्र आहे, जर काल्पनिक का असे ना, की ज्यावरती इतक्या असंख्य भाषांमध्ये, इतक्या देशांमध्ये, इतक्या बोलींमध्ये लिहिल्या गेलं. नुसतं लिहिल्या गेलं असं नाही, ते लोक जगताना आपण पाहतोय. राम आमचा आदर्श आहे. धर्म हा जर या देशाचा प्राण असेल तर धर्माचं घनीभूत उदाहरण, आदर्श म्हणून आपण रामांकडे पाहतो. धर्म म्हणजे काय? धारणा धर्म इत्याहू धर्मो धारयती प्रजा, असं धर्माची व्याख्या केली जाते. धारण करतो तो धर्म, पण म्हणजे काय आहे? बऱ्याच वेळा तत्त्व हे तसं समजत नसतं, त्याच्यासाठी उदाहरणं लागतात. धर्म म्हणजे काय, आदर्श म्हणजे काय, गुण म्हणजे काय, आणि गोड कथा कोणती असू शकते. आजच्या अध्यक्षाने सांगितलं, प्रभाते मनी राम चिंतित जावं. ते जे समर्थ रामदासांनी, त्यांचं नावच रामदास, त्यांनी म्हटलं, रामदासांचेच एक श्लोक प्रसिद्ध आहे, कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा शंकराची, समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची. अनेक प्रकारच्या कथा झाल्या, अनेक प्रकारच्या कथा आपण वाचतो, ऐकतो, अनेक प्रकारचे लेखक होऊन गेले, टी व्हीवरती सिरियल आपण बघतो, इतकं त्याच्यामध्ये रंगून आणि गुंगून जातो की आपल्याला असं वाटतं की हेच सगळं आपल्या जीवनामध्ये घडून राहिलेलं आहे. पण किती दिवस ते आठवतं, किती दिवस टिकतं, किती दिवस मरतं, पुन्हा पुन्हा आपल्या लक्षात येतं की अरे हे तर होऊन गेलं आहे. पण एक कथा, एक पात्र, एक भूमिका, आणि ते सातत्यानं ते ऐकत राहावं, ते पाहत राहावं, ते वाचत राहावं, असं जे काही असतं ते रामतत्व असतं, ती रामाची कथा असते. मगाशी मी अनेक रामायणाचा उल्लेख केला, पण आज मला गीत रामायणाचा उल्लेख केला पाहिजे. 1 एप्रिल 1955 आकाशवाणी पुणे केंद्रावरून पहिलं गीत प्रसारित झालं. पुढे वर्षभर 56 गाणी प्रसारित झाली दर रविवारी, आणि त्या गीत रामायणाने महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी बांधवांना वेड लावलं. या गीत रामायणातनं किती वेड लावावं. 2 वर्षांपूर्वी जेव्हा ग दी माडगुळकर आणि सुधीर फडके यांचं जन्मशताब्दी वर्ष आलं, संस्कार भारतीने ठरवलं की या गीत रामायणाचे आम्ही 100 प्रयोग करू. 178 प्रयोग विदर्भात त्यानिमित्ताने झाले. पण एवढंच नव्हे, तर आपल्या नागपूर महानगरामध्ये वहिनी त्याच्या साक्ष आहेत की अनेक मंदिरांमध्ये कार्यक्रम सादर करणारी मंडळी तीच, आयोजक मंडळी तीच, श्रोतेसुद्धा तेच, तरीसुद्धा तेच ते आपल्याला दरवर्षी ऐकावंसं वाटतं. याचं कारणच ते आहे, समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची. ही कथा गोड आहे, तिचा गोडवा इतका अवीट आहे की त्याचा कधीही कंटाळा येत नाही, त्याचा वीट येत नाही, अशी ही गोड कथा आहे, आणि म्हणून ती नित्य नूतन आहे. 4 वर्षांपूर्वी 22 मार्च 2020 हा दिनांक कदाचित
आपण कोणीच विसरणार नाही. संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन लागलेला दिनांक आहे आणि त्यावेळी पुढचे जवळजवळ 1.5-2 वर्ष आपले सगळे व्यवहार थांबल्यासारखे होते. काय झालं होतं? कोणी कोणाला भेटायचं नाही, कोणी कोणाकडे जायचं नाही. रस्त्यामध्ये असे बांबू लावलेले, चुकून कोणी तिकडे आला तर दुसरा बांबू त्याच्या पाठीवर बसलाच म्हणून समजा. अशावेळी सगळ्या लोकांना तरी ते ऐकत नाही, बाहेर फिरतातच आहेत. मग काय केलं पाहिजे? केंद्र सरकारने ठरवलं, दूरदर्शनला सांगितलं, पुन्हा एकदा रामानंद सागराचं रामायण टी व्हीवरती सुरू करा. आणि तेच रामायण 30 वर्षापूर्वीचं पुन्हा आम्ही टी व्हीवरती पाहायला लागलो. पुन्हा ते आवडायला लागलं, पुन्हा डोळ्यातनं आसवं गळायला लागली. ते सगळं पाहता पाहता 30 वर्षापूर्वीची कथा तर आणखीन वेगळी होती. 30 वर्षापूर्वी एक तरुणी असं सांगते की मला गाडी शिकायची आहे आणि गाडी शिकण्यासाठी मला रस्ता मोकळा मिळत नाही आहे, आणि म्हणून मी काय करते तर सकाळी 9 ते 10 ही रामानंद सागरांच्या रामायणाची वेळ, ही मोकळी वेळ मला मिळते. रस्ते ओस पडलेले असतात आणि मी त्यावेळेस गाडी शिकू शकते. इतके लोक खिळून बसलेले होते, टी व्हीवरती हार आणि उदबत्ती दाखवत होते. हे या सगळ्याचं कारणच ते आहे. राम हे आम्हाला वेड लावणारं पात्र आहे. राम हे आम्हाला प्रेरणा देणारं चरित्र आहे. पण रामचरित्र हे कसं झालं, कसं निर्माण झालं? त्याचे अनेक प्रकारच्या कथा आहेत, अनेक प्रकारची रामायणं आहेत. या सगळ्या रामायणामध्ये वाल्मिकींचं रामायण आपण असं म्हणतो की ते आदर्श मानलं पाहिजे, कारण ते श्रीरामांचे समकालीन आहेत. इकडे श्रीराम हे अयोध्येमध्ये राज्याभिषेक त्यांचा झालेला असताना आणि भगवती सीता त्यांच्या आश्रमामध्ये एका अर्थानं आश्रयाला असताना, जिथे लव आणि कुश, खरं म्हणजे उलटं आपण म्हणू, कुश आणि लव यांचं संगोपन चाललं असणारं हे रामायण लिहिलं गेलेलं आहे. रामावरती तुलसीदासांनी रामचरितमानस लिहिलं, पण तुलसीदासांची स्थिती कशी होती? ते आपल्या पत्नीच्या प्रेमामध्ये इतके अखंड बुडालेले होते की घरातून जेव्हा ती माहेरी गेली, तिच्या माहेरी चालले गेले. आणि असं म्हणतात की ती भिंत लंघून जाण्यासाठी एक साप, त्याचा दोर त्यांनी केला. त्यांच्या पत्नीने पाहिलं की काय आपला नवरा आहे. तिने त्यांना अक्षरशः हाकून लावलं. त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये विरक्ती उत्पन्न झाली आणि त्यातून निर्माण झालं ते रामचरितमानस. वाल्मिकींचं रामायणसुद्धा कसं निर्माण झालं? वाल्मिकींच्या रामायणाची कथा तर आणखीन दिव्य आहे आणि ती भव्य आहे, ती अनुकरणीय आहे, ती अभ्यासनीय आहे आणि अनेक प्रकारच्या शंका उत्पन्न करणाऱ्यांना उत्तर देण्याचं सामर्थ्य वाल्मिकीच्या या रामायणामध्ये आहे. वाल्मिकीचा राम हा आत्मानं मानुषम म्हणणे रामो दशरथात्मजा अशी द्वाही फिरवणार आहे, अशी घोषणा करणार आहे. वाल्याचा वाल्मिकी करण्याचं सामर्थ्य या रामकथेमध्ये आहे. वाल्या हा रत्नाकर नावाचा दस्यू, प्रचेतस मुनींचा मुलगा, पण सगळ्याच मुनींच्या पोटी चांगलीच मुलं जन्माला येतील असं नसतं. म्हणजे रावणाचा सुद्धा जर आपण विचार केला तर रावण हा सुद्धा ऋषींचाच पुत्र आहे, पण रावण निर्माण झाला. हा जो रत्नाकर नावाचा डाकू आहे तो प्रचेतस मुनींचा पुत्र आहे आणि तो लूटमारी करतो आहे जंगलामध्ये राहून, येणाऱ्या जाणाऱ्यांना लूटतो. किती लूट करतो? एकाला लुटावं, त्याला मारून टाकावं, त्याच्या नावाचा एक खडा मडक्यामध्ये रांजणामध्ये टाकावा, असे 7 रांजण त्याने भरले. आणि त्यानंतर देवर्षी नारदांचं आगमन झालं. एका अर्थानं त्याच्या पापाची घटका भरली. देवर्षी नारद आले आणि ते आपल्याला घाबरत नाही आहेत याचं त्याला आश्चर्य वाटलं. आणि तो असं म्हणतो की तुम्ही मला का घाबरत नाही? नारद असं म्हणतात की ज्याच्यावरती साक्षात भगवंताची कृपा आहे, तो जो नित्य सिद्ध परमेश्वर आहे, तो ज्याच्यावरती कृपावंत आहे, तर हे जे अनित्य असणारं माझं जीवन आहे त्याची चिंता मी फिकीर का करू? अशा वेळी त्याला असं वाटतं की या माणसामध्ये काहीतरी आहे. आणि तिथून वाल्याला देवर्षी नारद सांगतात की अरे बाबा हे तू का करतो आहे? तो सांगतो पापी पेट का सवाल आहे, मला माझ्या कुटुंबाचं भरण पोषण करायचं आहे आणि म्हणून हे सगळं करावं लागतं. देवर्षी नारद आहेत ते असं म्हणतात की ज्यांच्यासाठी तू हे करतो आहे ना त्यांना एकदा विचारून तर ये,
की या तुझ्या सगळ्या पापामध्ये ते सहभागी होतात आहेत की नाहीत. सुख के सब साथी दुःखमय ना कोय. पुण्याचे वाटेकरी सगळे असतात. कार्यक्रम छान झाला, माझीच कल्पना होती. मी किती त्यासाठी प्रयत्न केले होते. असे म्हणणारे 10 जण येतील, पण कार्यक्रम बिघडला. मी म्हणतच होतो ना, आपली वेळ चुकली म्हणून. आयोजकांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. आणि म्हणून जे चांगलं असतं ना, त्याचं पितृत्व स्वीकारायला अनेक लोक पुढे येत असतात. जिथे बिघडतं ते सगळे नाकारत असतात. पाप आहे का हे तुझं तू पाहून घे. बायकोनं सांगितलं, मुलांनी सांगितलं, हे तुमचं आहे. आमचं भरण पोषण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. कसं करायचं तुम्ही ठरवा. पापाचे वाटेकरी आम्ही होऊ शकणार नाही. तिथे त्याच्या मनामध्ये पहिला प्रकाश पडला. परत आला. देवर्षी नारदांना त्याने झाडाला बांधून ठेवलं होतं पळून जाऊ नये म्हणून. आणि त्यांना सांगितलं की महाराज तुम्ही म्हणता ते खरं आहे. आता काय करायचं. नारद असं म्हणतात, काही हरकत नाही. चुकलं असं तुला वाटतं ना, ते फार महत्त्वाचं आहे. मगाशी मी म्हणालो, एखादी गोष्ट चुकू शकते. असंख्य चुका आपल्या हातनं घडू शकतात. त्या मान्य करता येणं यात माणसाचं मोठेपण आहे. आणि त्या चुकांबद्दल पश्चाताप होणं हे त्याहून महत्त्वाचं आहे. असं म्हटलं जातं, महाकुंभ आता प्रयागराजला संपन्न झाला. गंगा, यमुना, सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावरती डुबकी मारली की सगळ्या पापातून मुक्त झालो, असं अनेकांना वाटलं असेल कदाचित. पण खरं तीर्थ कोणतं. तर शास्त्र असं सांगतं, पश्चाताप याच्यासारखं दुसरं तीर्थ असू शकत नाही. आम्ही आमच्या हातून घडलेल्या वाईट कामांबद्दल आम्हाला वाईट वाटतं आहे, त्याच्यासाठी आमचं मन रडतं आहे, त्याचा आम्हाला पश्चाताप होतो आहे, ते महत्त्वाचं तीर्थ आहे. आता तुम्ही त्या पापातून मोकळे व्हायला तुमची सुरुवात झालेली आहे. वाल्याला पश्चाताप झाला आणि आता नारदाला तो शरण गेला. तो असं म्हणतो की आता महाराज तुम्ही सांगाल तसं मी माझ्या पापातून उतराई होण्यासाठी, त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग तुम्हीच सांगा आणि मी तो पाळेन. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. देवर्षी नारद हे नारायण नारायण नावाचा जप करणारे आहे. पण वाल्याला त्यांनी दिलेलं जपाचे शब्द कोणते आहेत. ते राम राम आहेत. आपण असं पाहतो की एखादा छोटासा आजार मला झालेला असेल, आपण असं समजू की युनिव्हर्सल आजार आहे ॲसिडिटी. त्याच्याबद्दल मला कशामुळे बरं वाटलं, तर कामधुदा नावाची गोळी घेतली, सकाळच्या जेवणाची वेळ नीट केली, अजून जे काय आपण प्रयोग केले असेल. दुसऱ्याला आपण काय सांगतो की हे बघ, हे औषध मी आणलं, यांनी मला बरं वाटलं, तू पण घेऊन बघ, तुलाही बरं वाटेल. देवर्षी नारदांनी नारायण नारायण नावाचा जप ते करत होते, पण वाल्याला सांगितलेला जप मात्र राम राम असा आहे. सांगितला राम राम म्हणायला, पण हा म्हणायला लागला मरा मरा. आता कोणाच्याही मनामध्ये हा प्रश्न येईल, ज्याला राम म्हणता येतो, ज्याला मरा म्हणता येतं, तो राम नाही का म्हणू शकणार. निश्चित म्हणू शकेल. पण प्रश्न असा आहे की या ठिकाणाहून जे बोललं जातं ते त्या ठिकाणी तसंच्या तसं पोचतंच असं नाही. मानसशास्त्रामध्ये याचा खेळ आहे. वर्तुळाकार 10 मुलं बसवलेले आहेत. एका मुलाने दुसऱ्या मुलाच्या कानात 5 शब्दांचं एक वाक्य सांगितलं. दुसऱ्या मुलाने तिसऱ्या मुलाच्या कानात तेच 5 शब्दांचं वाक्य सांगितलं. तिसऱ्याने चौथ्याच्या, चौथ्याने 5व्याच्या, असं करत पुन्हा त्या पहिल्या क्रमांकाच्या मुलापर्यंत ते वाक्य आलं. फिरून 5 शब्दाचं वाक्य त्याने याला जे सांगितलं होतं ते फिरून त्याच्यापर्यंत आलं. त्यातला एकही शब्द कॉमन नव्हता. हे असं घडतं की नाही. आम्ही शिक्षक लोक मुलांना वाचायला सांगतो. वाचायचे अनेक प्रकार आहेत. त्यात मौखिक वाचन आहे आणि मूक वाचन आहे, प्रकट वाचन आहे आणि मूक वाचन आहे. मोठ्याने वाचायला सांगतो. मग मुलं मोठ्याने वाचतात आणि वाचता वाचता एकाच्या ठिकाणी वेगळा शब्द, दुसऱ्याच्या ठिकाणी तिसरा शब्द,
अरे असं काय वाचतो? कारण त्याच्या डोळ्यासमोर तो शब्द असताना सुद्धा त्याचा उच्चार तो वेगळा करतो, त्याच्या मनामध्ये वेगळा शब्द असतो, त्याच्यावरती संस्कार वेगळ्या शब्दाचा झालेला असतो. म्हणून राम म्हणायला लावला, हा मरा म्हणायला लागला. पण देवर्षी नारद म्हणाले, हरकत नाही, पहिली पायरी आहे. माझ्या वडिलांच्या 71च्या निमित्तानं बाबूराव वैद्य यवतमाळला आले होते आणि त्यांनी एक खूप छान किस्सा सांगितला होता त्या कार्यक्रमामध्ये, की एक साधू माणूस हा सगळी भिक्षाफेरी करायचा, प्रत्येकाच्या घरी जायचा आणि ओम भवती भिक्षाम देही म्हणायचं. प्रत्येकजण त्यांच्या त्या झोळीमध्ये काही ना काही टाकायचं, कोणी गहू, कोणी ज्वारी, कोणी पीठ, कोणी जे काय असेल ते. एक घर असं होतं की ते काहीच टाकायचं, हाकलूनच लावायचं. पण त्याचा नेम चुकला नाही. काय करत होता तो? पुन्हा 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 त्या घरी जायचा. एक दिवस त्या माणसाने हा रोज रोज येतोच येतो असं म्हणून आपल्या अंगणातली मुठभर माती त्याच्या झोळीमध्ये टाकली. साधू पुढे गेला आणि त्याला त्याच्यासोबतच्याने विचारलं, काय महाराज, त्याने त्याच्या अंगणातली माती तुमच्या झोळीत टाकली आणि तुम्ही आनंदाने घेतली? उत्तर फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणाले, माती का असे ना, दिली तर आहे. देण्याचं आत्तापर्यंत त्याच्या मनातच येत नव्हतं. आता माती दिली, उद्या कदाचित तो सोनं देईल. हे महत्त्वाचं आहे. आज तो मरा म्हणत असेल, पण या नामाचंच वैशिष्ट्य आहे की तो जर लयबद्ध पद्धतीनं म्हटला तर मराम राम 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 येत राहतो. अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीत असे. कोणतं का निमित्त असो ना, कसं का असो ना, कुठल्याही पद्धतीनं असो ना, म्हणू तर द्या. आणि म्हणून रामनामाच्या उच्चारामध्ये इतकं प्रचंड सामर्थ्य आहे की वाल्या बसला आणि आत्तापर्यंत 7 रांजण खडे इतकं पाप केलेलं होतं. क्रिया जेवढी प्रचंड होती तेवढी प्रतिक्रिया दुप्पट वेगाने होती. तो राम राम करायसाठी जागचा हल्ला नाही. नारदांनी तर लावून दिला कामाला. ते पुन्हा आपली पृथ्वी प्रदक्षिणा करायला बाहेर पडले आणि जेव्हा परत आले, पुन्हा एकदा त्या परिसरामध्ये पाहतात तर इथे या सगळ्या परिसरामध्ये तो ध्वनी आपल्याला ऐकायला येतो आहे. बघा, हा मगाशी मी म्हणालो होतो, आकाशाचा गुण आहे शब्द. शब्द गुणात्मक आकाश. शब्द कधी शब्दी विरतात पण नष्ट होत नाही, ते कायम असतात. आणि म्हणून कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली होती, ते शब्द जसेच्या तसे पगटण्याचं प्रयत्न हे विज्ञान करत आहे. त्याचं माध्यमही हवं असू शकतं. कधी काळी लँडलाईन आपण वापरत होतो, आज मोबाईल वापरतो आहोत. अंतराळातून सुद्धा सुनीता विल्यम्स 9 महिनेपर्यंत तिच्या कुटुंबाची हेच सांगत होती, अहो माय 8 दिवसासाठी आली, 9 महिने अडकून पडली. संवाद सुरूच होता. हे जे असतं सगळ्या परिसरामध्ये राम 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 हा शब्द ऐकू येतो आहे. आणि म्हणून म्हटलं जातं चांगलं बोला, कारण ते टिकणार आहे. काय टिकवायचं आहे, काय सोडून जायचं आहे, काय कायम ठेवायचं आहे, शिव्या की ओव्या? राम राम तो म्हणतो आहे. नारद त्या ठिकाणी आलेले आहेत. लता वेली, हे सगळे पर्वत दगडं, सगळ्या ठिकाणी ते एक तत्त्व त्यांना दिसायला लागतं. जवळ जाऊन पाहतात तर एक टेकडं आहे ज्याला वारुळ म्हटलं जातं. तिथे कान लावतात, तिथून तो शब्द त्यांना ऐकू येतो. वारुळ बाजूला करतात, त्याच्यातनं वाल्याला उठवतात. जपाला बसला तो एक डाकू होता, तिथून उठला तो एक ऋषी झाला. जप करणारा वाल्या होता, जेव्हा तो जपातनं बाहेर आला तेव्हा महर्षी वाल्मिकी झाला. जपाचं एवढं म्हटलं, जप केला. ज आणि ज, मराठीमध्ये च आणि ज असे 2 वर्ण आहेत. चला आणि चला, जप आणि जप. आपल्याला स्वतःला जर जपायचं असेल सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टींपासून, तर जप केला पाहिजे असं म्हटलं जातं. या युगाचं ते महात्म्य आहे. जप केलं
आणि वाल्मिकी झाला. त्यांनी सांगितलं की जा आता, तुझं काम पूर्ण झालं. पण काम तिथे संपलं नव्हतं. वाल्मिकी जेव्हा आश्रम त्यांनी स्थापन केला आणि आले, भरद्वाज नावाच्या आपल्या शिष्याला घेऊन तमसा नदीच्या तीरावरती गेले आणि एक सुंदर वातावरण होतं. झाडावरती क्रौंच पक्ष्याचं जोडपं, त्या ठिकाणी प्रेमालाप त्यांचा चाललेला असताना त्यातला एक क्रौंच पक्षी, कोणती गोष्ट असते तिच्याकडे पाहून काही लोकांना छान वाटतं आणि काही लोकांच्या मनामध्ये असूया दाटून येऊ शकते. वाल्मिकींना छान वाटत होतं, पण व्याधाला मात्र ते खटकलं. त्याने बाणाने त्यातला क्रौंच पक्षी विद्ध केला, जखमी केला. तो विवळत असताना यांनी पाहिलं आणि श्लोक उत्पन्न झाला. शोकाचं रूपांतर श्लोकत्वामध्ये झालं. वाल्मिकींनाच आश्चर्य वाटलं, काल परवापर्यंत मी गद्य बोलत होतो, आज हे पद्य कसं काय उमटलं. अक्षर मोजून बघितले, अनुष्टुप छंदाम. हे कसं झालं. त्या ठिकाणी ब्रह्मदेव अवतीर्ण झाले आणि त्याला सांगतात, याचा करता करविता तू नाही आहेस, हे सगळं माझ्यामुळे, आमची इच्छा आहे आणि त्यामुळे तुला हा श्लोक स्फुरलेला आहे. आता तुला हे काम सांगण्यात येत आहे की आता रामायणाची रचना कर. ऋषे रचय रामायणम कुरुम राम कथाम, असा तो आदेश झाला. आणि आता ते रामकथा त्यांची सुरू झालेली आहे. या रामकथेमध्ये आणि इतर रामकथांमध्ये जो मूलभूत फरक आहे तो हाच आहे की वाल्मिकींचा राम हा माणूस आहे. 87 दिवसांच्या युद्धानंतर, रावणाच्या पाडावानंतर, जेव्हा सगळे देवदेवता त्या ठिकाणी एकत्रित झाले आणि रामांचा जयघोष करतात आहेत, त्यांना परब्रह्म स्वरूप म्हणतात आहेत, तेव्हा राम स्वतः वाल्मिकी रामायणामध्ये सांगतात, मी परब्रह्म वगैरे काही नाही, मी माणूस आहे. आणि याचं कारण काय की जर मी परब्रह्म आहे असं तुम्ही म्हणू लागलात तर माझ्या या सगळ्या गुणांकडे हे त्यांना शक्य होतं, आम्हाला कुठे शक्य आहे, असा विचार केला जाईल. मग राम आदर्श उरणार नाही. असं म्हटलं जातं की ज्याला सामाजिक सुधारणा करायची आहे त्याला फक्त एक पाऊल पुढे त्याने असलं पाहिजे. तो जर असंख्य पावलं पुढे गेला तर लोक असं म्हणतात, ते फार पुढे गेले हो, आता आपण त्यांच्या मागोमाग जाऊ शकत नाही, फार अंतर पडलं. म्हणून एक पाऊल पुढे. रामाचं कामसुद्धा तेच आहे, समाजाला पुढे नेणं, उन्नत करणं, काही आदर्श त्याच्यासमोर स्थापित करणं. आणि हे करताना तो असं म्हणतो की मी माणूस आहे. आणि म्हणून या सगळ्या गुणांचा आपल्याला समुच्चय हा रामामध्ये बघत असताना त्या गुणांचा माझ्यामध्ये कसा काय मी आविर्भाव करू शकेल ते बघण्याची आवश्यकता आहे. रामांचं स्मरण करताना ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून अनेक प्रकारचे प्रश्न उत्पन्न होतात. कधी काळी वाल्मिकींनासुद्धा असा प्रश्न पडला होता. आणि देवर्षी नारद जेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या आश्रमामध्ये आले तेव्हा ते असं म्हणतात की गुरु महाराज, ते गुरुच आहेत त्यांचे, श्रीरामांबद्दल माझ्या मनात शंका काहीच नाही, परंतु ज्यांनी सीतेचा त्याग केला त्या रामांबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका आहेत. पण या शंका बोलून दाखवताना ते थोडे वेगळ्या पद्धतीने बोलून दाखवतात. काय म्हणतात, तो प्रश्न विचारतात, कोण अस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः चारित्रेण को युक्तः सर्वभूतेषु को हितः कश्चित प्रियदर्शनः. कोण असं आहे की जो धर्मज्ञ आहे, जो कृतज्ञ आहे, जो गुणवान आहे, जो वीर्यवान आहे. किती महत्त्वाचं आहे. गुणवान असणारा वीर्यवान असणं महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तर सगळ्या गुणांचा पुतळा आहे पण त्याच्यामध्ये सामर्थ्य नसेल तर आपण पाहतो काय होऊ शकतं. ही भारतभूमी अनेक प्रकारच्या सद्गुणी लोकांची भूमी आहे. पण जोपर्यंत आपलं शौर्य गाजवल्या जात नाही तोपर्यंत दहशतवादी हे सरळ होऊ शकत नाही. ज्या ज्या क्षणी इथल्या महापुरुषांनी किंवा इथल्या सत्ताधीशांनी या प्रकारच्या वृत्तींना दाखवून दिलं की आम्ही गुणी तर आहोत, आम्ही सौजन्यशील तर आहोतच, परंतु तुमच्या या वेड्या वाकड्या पावलांना सरळ करण्याचं सामर्थ्यसुद्धा आमच्यामध्ये आहे, हा चमत्कार दाखवावा लागतो. चमत्काराशिवाय लोक नमस्कार करत नाही. राम हे गुणवान आहेत, राम हे वीर्यवान आहेत, ते धर्मज्ञ आहेत, ते कृतज्ञ आहेत, ते सत्यवाक्य आहेत. देवर्षी नारद असं म्हणतात
की हे तू ज्या प्रश्नामध्ये विचारलेले जे गुण आहेत ते तर रामामध्ये आहेतच आहेत, त्याशिवाय ते नियतात्मा आहे. याचा अर्थ त्यांना आपल्या मर्यादांची जाणीव आहे. कोणत्या मर्यादा असतात आपल्याला माहिती आहे. जोपर्यंत पाणी नद्यांच्या 2 तीरांमधून वाहतं तोपर्यंत ते कल्याण करणारं असतं, तोपर्यंत ते जीवन फुलवणारं असतं, तोपर्यंत ते संजीवक असतं. ज्या क्षणी प्रवाहाने नद्यांचे काठ तीर हे ओलांडले त्या क्षणी ते भयंकर पूर होऊन जलप्रलय त्यातनं निर्माण होतो. 2 काठांमधून वाहणारी नदी ही कल्याणकारी असते. नियमांमध्ये स्वतःचं जीवन जो जगतो तो इतरांसाठी कल्याणकारी असतो. अन्यथा दुसरं उदाहरण आहे रावणाचं. म्हणजे श्रीराम जसे या सगळ्या हरिश्चंद्रांपासून भगीरथापर्यंत सगळ्यांचे वंशज आहेत, तसे रावणसुद्धा एक ऋषिकुमार आहेत. पण त्यांची आई केकसी ती मात्र राक्षसी नाही, मातली नावाच्या राक्षसाची पुत्री, आणि त्याच्यापासून रावणाचा जन्म आहे. काय आहे रावणाचं वैशिष्ट्य? बऱ्याच वेळा म्हणजे मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्यामधल्या काही तालुक्यांमध्ये अलीकडच्या काळामध्ये रावण जयंतीचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत. रावण दहन दसऱ्याच्या दिवशी केलं जाऊ नये म्हणून निवेदनं दिले जाऊ लागले आहेत. त्या निवेदनांवरच्या सह्या जर बघितल्या, रावणाच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे मान्यवर जर बघितले तर आपल्या तळपायाची आग मस्तकाला जाईल. अशा प्रकारची ती नावं आहेत. हे का होत आहे? तर एक जाणीवपूर्वक काही लोक हे पसरवतात की अरे रावण कसा होता. एक मुलगी असं म्हणते की मला माझा भाऊ रावण असला पाहिजे असं वाटतं, रावणासारखा असला पाहिजे. कारण काय? त्यानं त्याच्या बहिणीचं नुसतं नाक कापलं तर आपली सगळी लंका त्याच्यासाठी पणाला लावली, युद्ध केलं रामाच्या विरुद्ध. आणि इथपर्यंत आपण समजू शकतो, ठीक आहे बाबा, बहिणीचं नाक कापलं, तिच्या अपमानाचा बदला म्हणून त्यानं कदाचित हे सगळं केलं, इथपर्यंत आपण समजू शकतो. तिचं दुसरं वाक्य असं आहे की रावणाच्या घरी राज्यामध्ये इतके दिवस सीता असताना सुद्धा त्याने तिला हातसुद्धा लावला नाही. असा स्त्रियांचा सन्मान करणारा रावण हा माझा भाऊ असला पाहिजे. हे मात्र डेंजरस आहे. अरे वा रे वा, रावणाने सीतेला हात लावला नाही इथपर्यंत ठीक आहे, पण तो का लावला नाही हे या पोरीला माहीतच नाही. पोरीच्या निमित्तानं देशामधला एवढा प्रचंड समाज असा आहे की ज्याला अजूनही रावण कोण होता हे माहिती नाही. आणि अजूनही तो असं म्हणतो की रामाने सीतेवर अन्याय केला, रामाने शंभुकाचा वध केला, रामाने वालीचा वध केला, राम हा असा आहे, राम हा तसा आहे. अजूनही असा एक समाजाचा मोठा घटक आहे तो असं म्हणतो की राम हा अन्यायकर्ता आहे आणि रावण हा महापराक्रमी आहे, रावण हा पंडित आहे, रावण हा राजा आहे. बरोबर आहे, रावण विद्वान होताच, पण रावणाचं दुसरं रूप काय होतं? ज्या त्याच्या पित्याने त्याला सांगितलं की अरे बाबा, आपल्या या सगळ्या कुळामध्ये जप करणं, तप करणं ही परंपराच आहे, तेव्हा गोकर्ण महाबळेश्वराच्या ठिकाणी रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण तिघांनाही तप करायला लावलं. तिघांचंही तप पूर्ण झालं. ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रकट झाले. तिघांनाही त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मागितलं. बघा किती गंमत आहे. बिभीषण हा थेट पित्यावरती गेला. रावणाची बहीण त्याच्या मायेवर गेली. कुंभकर्ण त्याच्यामध्ये तामसी गुण, 6 महिने झोप, आणि रावण हे मात्र मिक्सचर आहे. पित्याचं पांडित्य आहे आणि आईकडची राक्षसी वृत्ती आहे. आणि म्हणून जेव्हा तो तप करतो आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करतो तेव्हा तो मागतो काय? मला अमर करा. ब्रह्मदेवाचं वाक्य तेवढं सोडून माग. जातस्यही ध्रुवो मृत्यू, जन्माला आलेल्याला मृत्यू आहेच, तेवढं सोडून माग. रावण काय म्हणतो आहे? जशी हिरण्यकश्यपूची एक यादी होती ना, दिवसा नाही, रात्री नाही, माणसाकडून नाही, पशुकडून नाही, मृत्यू, तशी याची यादी सुरू झाली.
यादीमध्ये 2च शब्द तो विसरला. एक होता नर आणि दुसरा होता वानर. तो केवळ विसरला नाही, रावणाला हे माहीत होतं, त्याला असं वाटत होतं त्याच्या अहंकारामुळे, अरे हे मला मारूच शकत नाही. म्हणून आत्मानम मानुषम मन्ये, म्हणून राम मानव अवतारामध्ये आहे की हा विसरला आहे ना, बस त्याच पद्धतीने याला मारायचं आहे. प्रसन्न झाले, वर दिला. पुढचं त्याचा सावत्रभाऊ कुबेर, कुबेराची स्वर्णमयी लंका हस्तगत केली. पुष्पक विमानातून कुबेर पळून जात होता, चालू उतार, विमान इथंच ठेव. त्याला हाकलून दिलं. कुबेर ब्रह्मदेवाकडे गेला. त्याला शेवटी हिमालयामध्ये अलकावती नावाच्या नगरीमध्ये त्याला बसवायला लावले. अनेकांच्या मागे लागला रावण. शनीसुद्धा त्याच्या सिंहासनाखाली त्यानं झोपवून ठेवला होता. इतका प्रचंड पराक्रमी विद्वान, पण तितकाच दुष्टवृत्तीचा. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हटलं आहे, तप केल्याने पद प्राप्त होते, परंतु जोपर्यंत जप केल्या जात नाही तोपर्यंत हे जग टिकू शकत नाही. त्याच्यासाठी काही कल्याणकारी आपल्या हातून घडू शकत नाही. सगळं मागतच गेला, सगळं सत्यानाशच करत गेला रावण. आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या भगवान महादेवांना त्याने प्रसन्न केलेलं होतं, भगवान महादेवांनी जेव्हा त्यांच्या वास्तुशांतीसाठी ब्राह्मण म्हणून याला बोलवलं, वास्तुशांत झाल्यानंतर दक्षिणा म्हणून त्यांनी काय करावं, तो महाल मागितला आणि पार्वती मागितली. असा रावण आहे. त्याही पलीकडे त्याची पुत्रवधू नलकुबेराची बायको पुंजिकस्थला, तिच्यावरती अत्याचार करायचा प्रयत्न केला. त्या अत्याचाराने त्रासून पुंजिकस्थला थेट ब्रह्मदेवाकडे गेली. नाही म्हणता आलं पाहिजे स्त्रियांना. याचं रूप पुंजिकस्थलेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ती असं म्हणाली की तुझे हे अत्याचार मी सहन करू शकत नाही. त्याची तक्रार घेऊन ती थेट ब्रह्मदेवाकडे गेली. हा बघा तुमचा वर मिळालेला हा रावण कसा वागतो आहे, माझा सासरा. ब्रह्मदेवाने रावणाला बोलवून घेतलं आणि विचारलं की बाबा काय करतो आहेस. शब्द असे आहेत, इथून पुढे कुठल्याही स्त्रीला तिच्या इच्छेच्या विरुद्ध तिच्याशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न करशील, तुझ्या मस्तकाचे तुकडे तुकडे होतील. शब्द महत्त्वाचे आहे, विशेषतः मातृशक्तीने लक्षात ठेवण्याचे आहे. आपल्या घरी असणाऱ्या मुलींना ते सांगण्याची आवश्यकता आहे. रावण किती शक्तिशाली असला तरी सीता मातेला तो हात यासाठी लावू शकला नाही कारण तिच्यामध्ये ते पातिव्रत्य होतं. तिच्यामध्ये कोणत्या गोष्टीला नाही म्हटलं पाहिजे, ठाम विरोध केला पाहिजे, याचं सामर्थ्य होतं. डूज आणि डोंट्स आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे येतात. ते केवळ इंग्रजीचा पेपर सोडवायसाठी येत नाही. बागेमध्ये आपण जातो, फुलझाडांना हात लावू नका, डोंट्स. शांतता राखा, डूज. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे डूज आणि डोंट्स असतात. ते ओळखता आले पाहिजे, त्याला नाही म्हणता आलं पाहिजे. आणि तिने नाही म्हटलं, पुंजिकस्थलेने सीतेने नाही म्हटलं आणि म्हणून तो तिला हात लावू शकला नाही. त्याचे तर सगळे मंत्री वगैरे ते लागलेच होते. काय महाराज तुम्ही, काय त्या सीतेची ब्याद आहे तुमच्यासमोर नाही म्हणायची. एक तिच्या हातात हिसका मारा आणि तुम्हाला पाहिजे ते तिच्याकडनं करून घ्या. तेव्हा रावण सांगतो हे आहे, हे या मुलींना सांगण्याची आवश्यकता आहे की नाही. हे या सगळ्या प्रकारच्या लोकांना सांगण्याची आवश्यकता आहे की नाही की जे रावणाला आजही महात्मा म्हणतात, जे रावणाला आजही असं समजतात की त्याने तिच्यावरती अत्याचार केला नाही, याचं कारण तो चांगला होता, तो चांगला नव्हताच, तो दुरात्माच होता. हे आजच्या समाजाला सांगण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून रामाचं स्मरण करताना या सगळ्या विचारांचा परामर्श घेण्याची आवश्यकता आहे. रामाने रावणाला संपवला, तो या पद्धतीने संपवला, त्याच्या वृत्तीला संपवला. आणि त्याही पलीकडे जाऊन आपल्याला माहिती आहे की जेव्हा रावणाचा वध झाला तेव्हा बिभीषणसारखा त्याचा भाऊसुद्धा त्याच्यावरती अंत्यसंस्कार करायला नकार देतो. तेव्हा राम असं म्हणतात, मरणांती वैराणी. तो मेला ना, आता वैर संपलं. बघा रामचरित्राचा आदर्श कोणत्या काळामध्ये कसा महत्त्वाचा ठरतो. निवडणुकीपर्यंत एखादा माणूस असं म्हणू शकतो
एक तर तू राहशील नाही तर मी राहील. निवडणूक संपली. आजच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना असा प्रश्न केला गेला की तुमच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारचे अनर्गल आरोप झाले, काय काय म्हटलं गेलं तुम्हाला, व्यक्तिगत आरोप झाले, अजून काय काय झालं. इतकंच नव्हे तर असंही म्हटलं गेलं एक तर तू राहशील नाही तर मी राहील. टोकाची भाषा झाली. आता तुमचं राज्य आलं असताना तुम्ही याच्यावरती काय उत्तर द्याल? उत्तर फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात की राजकारणामध्ये असं कधीच होत नाही, एक तर तू राहशील नाही तर मी राहील. तेही राहणार आहेत, मीही राहील, आम्ही पुढेही राहू. रामाचा आदर्श काय असतो? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, बाळाराव सावरकर आणि नारायण सावरकर तीनही बंधू जेव्हा दोघांना अंदरमामध्ये शिक्षा झाली आणि येसूवहिनींनी त्यांचा हाल हवाल कळण्यासाठी पत्र लिहिलं. सावरकरांचं येसूवहिनीला पत्र आहे. काय पत्र आहे? जयासित्वा प्रतिपाळिले, मातेचे स्मरण होऊ न दिले, श्रीमती वहिनी वत्सले, बंधू तुझा जो तुझ नमी. सीतेच्या शोधार्थ दंडकारण्यामध्ये जेव्हा राम आणि लक्ष्मण जातात आहेत, एक एक दागिना दाखवला जातो. राम लक्ष्मणाला दाखवता, अरे हे बघ रे, कानामधले सीतेचे आहेत का? हे बघ रे, हा दागिना सीतेचा आहे का? लक्ष्मणाचं उत्तर आहे, नाहम जानामी केयुरे, नाहम जानामी कुंडले, नूपुरे तो अभिजानामी. मी केयूर आणि कुंडल, बाजूबंद हे सगळं जाणत नाही, कारण त्याच्याकडे माझं लक्षच नव्हतं. माझं लक्ष सीते मातेच्या पैंजणाकडे होतं, ते मी ओळखू शकतो. त्या काळामध्ये आपल्या वहिनीला माते समान पाहणारा लक्ष्मण आणि श्रीमती वहिनी वत्सले, जयासित्वा प्रतिपाळिले, मातेचे स्मरण होऊ न दिले म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आदर्श राम असू शकतो. आणि म्हणून रामसेवा पुण्यलेश आपल्या भागी लाधला असं ते म्हणतात. 4 काटक्यांचा संसार करणारे चिमण्या आणि पाखरं सुद्धा असू शकतात, पण या सगळ्या संसारासाठी जगाच्या आपल्या व्यक्तिगत संसारावरती पाणी सोडणं, तुळशीपत्र सोडणं, हा संसार करण्यासाठी आपला हा जन्म आहे. हे रामकार्य आहे असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात. याचं कारण ते आहे, सीतेचा त्याग करत असताना रामाने आपल्या पत्नीचा त्याग कधीच केला नाही. तो राजा राम होता. अष्टावक्र नावाच्या मुनीने जेव्हा सांगितलं रात्री येऊन की राजा चाललं कसं आहे तुझं राज्य, राम सांगताय सगळं नीट चाललेलं आहे. एक वाक्य फक्त सांगितलं जातं की राजा लक्षात ठेव, राजा प्रकृती रंजनात, या प्रजेचं राखण करणं, रक्षण करणं, त्यांचं रंजन करणं हे तुझं आद्य कर्तव्य आहे. घर, संसार, बायको, मुलं हे सगळं नंतर आहे. राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट, ही व्याख्या आली कुठून? आणि म्हणून जेव्हा रात्री गुप्तहेर येतो, शांता नावाची रामाची बहीण ऋषशृंग मुनींना ती दिलेली आहे. रोमपाद राजाला ती दत्तक दिलेली आहे. तिच्या घरी एक यज्ञ कार्य आहे. ह्या सगळ्या माता त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. सीता त्या सगळ्या प्रदर्शनामध्ये पाहते आहे आणि त्या ठिकाणाहून ती आल्यानंतर राम तिला विचारतात आहे की तू आसन्न प्रसव आहेस, तुझ्या मनातली इच्छा काय आहे? सीता म्हणते की आपण वनामध्ये होतो आणि त्यावेळी माझ्या मनामध्ये आपल्याला मदत करणाऱ्या सगळ्यांच्या प्रती जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करायची आहे. रामायण हे कृतज्ञतेचं स्मरण करणारं आहे. सीतेच्या मनात त्यावेळीसुद्धा हा भाव आला होता. जेव्हा हेर येऊन सांगतो की अयोध्येच्या चौकात ही चर्चा आहे की जी सीता रावणाकडे इतके दिवस होती ती आमची राणी कशी असू शकते आमच्या राज्याची. प्रजेच्या मनामध्ये असणाऱ्या संशयाला दूर करण्यासाठी राजा रामाने राणी सीतेचा त्याग केला. पण त्याच्याच पित्याने दशरथाने, कौसल्या, कैकेयी अशा राण्या इतके लग्न केलेलीच होती. वसिष्ठांनी, अनेक महर्षींनी रामाला हे सांगितलेलं होतं की सीतेचा तू त्याग केलेला आहेस, तू दुसरं लग्न करू शकतोस. राम म्हणाला, मी सीतेशिवाय
माझ्या आयुष्यात दुसरी स्त्रीच असू शकत नाही त्या स्थानी. सीतेचा त्याग केल्यानंतर तिच्यावरती जो काही अन्याय झाला असेल त्याच्यापेक्षा कैक पटीने अन्याय हा रामाने स्वतःवरती केला होता. ज्या क्षणी सीतेचा त्यागाचा निर्णय केला त्या क्षणापासून रामाच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेलं आहे. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम असं जे रामाचं वर्णन करतो, त्यानंतर राम हे कायम मलूल अयोध्यावासियांनी बघितले. राजमंचकाचा त्या क्षणी त्यांनी त्याग केला, खाली झोपायला लागले. सगळ्या प्रकारच्या सुखांचा त्याग केला. माझी सीता त्या ठिकाणी आश्रमामध्ये जशी कशी असेल तिचं चिंतन करत राम हे आपल्या राज्यामध्ये राहिलेले आहेत. आणि म्हणून जेव्हा यज्ञाची वेळ आली तेव्हा पत्नी म्हणून कोणाला बसवायचं, मी दुसरं लग्न करणार नाही, या ठिकाणी पुतळा करा. पुतळासुद्धा कोणाचा केला? सीतेचा केला. सीता त्यागावरती अनेक प्रकारच्या फेमिनिस्ट स्वतःला मानणाऱ्या खूप काही लिहितात, पण रामाने स्वतःवर केलेल्या अन्यायाबद्दल कधी कोणाला लिहावंसं वाटलं? रामचरित्रच असं आहे की त्याच्यामध्ये असंख्य प्रकारचे कथा वस्तू हे वारंवार मिळत राहतात. आणि म्हणून जर कोणाला असं वाटलं असेल की राम हे काल्पनिक पात्र आहे, तर काल्पनिक का असेना ते आमच्या श्रद्धेचं पात्र आहे. आणि म्हणून आमचं जीवन त्यांच्या दृष्टीनं पात्र कसं ठरेल हे करण्याचा आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत राहू. रामाचं स्मरण करण्यासाठी खरं तर हा एका व्याख्यानाचा, एका व्याख्यानमालेचा 9 दिवसांचा किंवा 9 वर्षांचा सुद्धा काळ अपुरा पडेल, इतकं हे दिव्य, इतकं हे भव्य असं काव्य आहे. राम म्हणजे घनीभूत धर्म आहे. आणि म्हणून धर्म म्हणजे काय, धर्माप्रमाणे आचरण करणं म्हणजे काय आहे ना. उपदेश केला जातो, सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायात मा प्रमद. सत्य बोलावं, धर्माप्रमाणे आचरण करावं आणि स्वाध्यायामध्ये कधीही प्रमाद होऊ देऊ नये. हे त्रिसूत्री आपल्या जीवनामध्ये स्वीकार करत असताना धर्म म्हणजे श्रीरामाप्रमाणे होण्याचा प्रयत्न करणं. श्रीरामाप्रमाणे होण्याचा प्रयत्न आपण सगळे या रामस्मरण व्याख्यान मालेच्या निमित्तानं करूया. आणि गेले 3 दिवस आपण हे जे रामस्मरण करत आलो त्याचं हे तिसरं पुष्प म्हणजे गेले 2 दिवस आपण खरं तर फार मेजवानी चाखलेली असेल. आज आता त्याचा उतारा समजूया. आणि गोडधोड खाल्ल्यानंतर काहीतरी तिखट खावं लागतं, तसं कदाचित आपल्या बाबतीत झालं असेल. तर त्याबद्दलही आपण हे गोड मानून घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलवलं, खरं म्हणजे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम म्हणून आपण व्यासपीठ म्हणतो. त्याला अलीकडे बरेच पीठ लोक म्हणतात, कोणी विचारपीठ, कोणी कृत्यपीठ, अजून कुठलं पीठ. मुळामध्ये पीठ आलं पाहिजे आणि त्याच्यातून अनेकांचं कल्याण झालं पाहिजे. कोणतंही पीठ म्हणा, पण व्यासपीठ म्हणताना दम लागतो. व्यास सभागृहामध्ये आज या ठिकाणी मला बोलवलं, मला असं वाटतं पूजनीय डॉक्टरांच्या या सगळ्या पुण्यपावन भूमीमध्ये, या क्षेत्रामध्ये आणि भगवान व्यासांच्या या सभागृहामध्ये बोलण्याचा सन्मान दिल्याबद्दल आणि आपण सर्वांनी हे नीट ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. फक्त एक वाक्य गोविंद गिरी महाराजांचं आहे, ते फार महत्त्वाचं आहे की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, बहुसुकृताची जोडी तो हा विठ्ठल आवडी. मगाशी कांचनवहिनी असं म्हणाल्या, व्याख्यानमालेला लोक जमत नाही हो. आज या ठिकाणी इतकी सगळी मंडळी बघून खूप आनंद वाटला. काल मी पाटणबोरीला होतो. मागच्या वर्षीपासून पाटणबोरीच्या तरुणांनी, तिथल्या स्वयंसेवकांनी 1 दिवसाचं असे ना व्याख्यानाचं आयोजन करणं सुरू केलं. खूप छान गर्दी जमली होती. जवळजवळ 1.5 तास, 9:15 ते 10:15 त्यांनी ऐकून घेतलं. हे ऐकायला, इथे यायला त्यालासुद्धा पुण्यही लागते. आपल्याकडे असं म्हणतात लोक, येतच होतो हो तेवढ्यात पाहुणे घरी आले. गोविंददेव गिरी महाराजांचं एक वाक्य फार सुंदर आहे, पाहुणे नसतात घरी येत, त्यांच्या निमित्तानं तुमची पूर्वजन्माची पापं त्यांच्या रूपाने येत असतात. ते तुम्हाला तिथे पोचूच देत नाही. आपल्या पूर्वजन्माची सगळी पुण्याही असते. म्हणून व्यास सभागृहामध्ये आपण येत असता
आपल्या सगळ्यांना नमस्कार करून मी माझं लांबलेलं व्याख्यान संपवतो. पुनश्च धन्यवाद.